उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भात शेतीच्या लागवडीला वेग आलाय। पावसामुळे शेतांमध्ये मुबलक पाणी साचल्याने शेतकरी भात लागवडीच्या कामात व्यस्त झाले। मात्र खरीप हंगामात यंदा पावसाचं आगमन उशिरा झाल्याने भात लागवडही उशिराने सुरू झाली आहे। त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर लागवड पूर्ण करण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव तालुक्याला खरं तर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे। त्यातूनच उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आणि आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये भात लागवडीला वेग येताना पाहायला मिळत आहे। यंदा खरीप हंगाम जरी उशिरा सुरू झाला असला तरी पावसाची दमदार हजेरी यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी आनंद आहे। खरीप हंगामातील महत्त्वाचं आणि आदिवासी भागामधील महत्त्वाचं पीक म्हणून भात या पिकाची लागवड केली जाते। दमदार पावसामुळे या ठिकाणी भाताच्या ज्या धाडी आहेत त्या खरं तर आता लागवडी योग्य झालेल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात लगबग पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी आपल्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचा भात लागवडीचा कार्यक्रम जरी सुरू केला असला तरी मध्यंतरीच्या काळातील पावसाचं प्रमाण पाहिलं आणि त्यानंतर जर पावसाने हुलकावणी दिली तर हे भात पीक सुद्धा धोक्यात येऊ शकतं आणि यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसू शकतो। परंतु यंदा पावसाची जोरदार हजेरी या शेतकऱ्यांच्या भात लागवडीवरती कुठेतरी समाधान देताना पाहायला मिळत आहे। आणि अशाच भात शेतीच्या बांधावरून जय महाराष्ट्राच्या वतीने आपण या वृत्तांकन करत असताना शेतकऱ्यांनी मात्र यंदाच्या पावसाबद्दल समाधान व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, खेड, पुणे। पंतप्रधानांची आज नव्या खासदारांशी ब्रेकफास्ट पे चर्चा आहे। एनडीएच्या 45 नवीन खासदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत। संसदेत